नमस्कार. सुंदर हस्ताक्षराच्या आपल्या पुढच्या वर्गामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या क्लासला आपण ग, म, भ, न ही अक्षरं पाहिली आहेत. तर आपण त्याचे 17 खडी आज पाहणार आहोत इथे. आपण सुरू करतोय ग पासून. अर्धा चंद्र, छोटा गोल, पण इथे टच केला, ग. गा. पहिली वेलांटीसाठी आपण काय करतोय, आधी उभी रेख घेतली, ग, उभी रेख, कर्व, तिरकी रेख, गी. कर्व, तिरकी रेख, गी. पहिला उकार, छोटीशी आडवी रेख, कर्व, तिरकी रेख, गु. दुसरा उकार, छोटा सर्कल, तिरकी रेख, गु. गे. गईसाठी आपण मात्रा काढत आहोत. पुढची मात्रा लहान असणार आहे, तिरकी रेख, आणि मागची मात्रा मोठी, गो. गौ. गौ सुद्धा आपण तसंच काढणार आहोत. उभी रेख, कानासाठी उभी रेख, याच कानावर शेवटच्या आधीच्या रेघेवर आपल्याला द्यायचं नाहीये. छोटी मात्रा, मोठी मात्रा, गौ. अनुस्वारासाठी टिंब, ग. गोल काढायचा नाही, आपल्याला टिंब द्यायचं. गहा. ही 12 खडी झाली आपली. आता पुढचे अक्षर. ग्या. गॉ. ग्रू. ग. आता इथे विसर्ग येणार आहे आपल्याला, तर कसं करायचं आपल्याला, त्याच्यावर रफाळ द्यायचंय आपल्याला. तर आपण बोलतो ना वर्ग, स्वर्ग, हा, तर तो रफाळ आपल्याला इथे ग वर द्यायचा आहे, वर्ग. त्याच्यानंतर इथे आपल्याला ग्र लिहायचं आहे, ग्र, तिरकी लाईन. ही लाईन आपल्याला बाहेर नाही येऊ द्यायची आहे, ग्र. तर अशा प्रकारे आपण हा ग केलेला आहे, ग ची 17 खडी. आता आपण म करणार आहोत, म ची 17 खडी. म. सरळ रेख, गोल, आडवी रेख, उभी रेख, पुन्हा उभी रेख, मा. अर्धा सर्कल, तिरकी लाईन, कर्व, तिरकी लाईन. अर्धा सर्कल नाही, कर्व, तिरकी लाईन, मी. दुसरा मी. पहिला उकार, आडवी रेख, अर्धा सर्कल, कर्व, तिरकी लाईन, मू.
दुसरा उकार, गोल तिरकी लाईन, मे, छोटी तिरकी लाईन, मोठी तिरकी लाईन, मै, मो, मौफ, मम, महा, मै, माँ, मृ, म्र. हे झाले मची 17 खडी. आता आपण भ बघणार आहोत. भ साठी जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, छोटा गोल, आडवी रेघ, मोठा गोल, आडवी रेघ, भ. आणि भ हा शिरोरेघ ही इथे चिटकवायची नाहीये, थोडं अंतर ठेवून आपल्याला ही शिरोरेघ घ्यायची आहे. आणि पुढची शिरोरेघ परत छोटा गोल, आडवी रेघ, मोठा गोल, आडवी रेघ, उभी रेघ, शिरोरेघ, भ. त्याला आपण इथे काना देणार आहोत, भा. पहिली वेलांटी, छोटा गोल, आडवी रेघ, मोठा गोल, उभी रेघ, भी. आणि अशी भच्या या गोलाच्या अलीकडे आणि इथे पलीकडे ही अशी आपल्याला घ्यायची आहे शिरोरेघ. भी, भू, भू, भे, भई, भो, भव, भम, भहा, भया, भा, भ्रू, भ्र. ही भ्र इथे पुन्हा दाखवते. थोडं माझं पेन सरकला. भ्र. अशा प्रकारे आपले 17 खडी झालेली आहे. पुढे आपण पुढचे शब्द बघणार आहोत आपण. जे प, श, ण, फ हे जे एकसारखे शब्द आहेत, अक्षर आहेत, ते आपण बघणार आहोत आता. तर आपण पहिलं बघतो आहे प.
प साठी आपल्याला सरळ रेघ घ्यायची आहे, कव करायचा आहे, पेन उचलायचा आहे, पुन्हा सरळ रेघ घ्यायची आहे खालपर्यंत. प, सरळ रेघ, कव, पेन उचलायचा आहे, सरळ रेघ, प, सरळ रेघ, कव, प, सरळ रेघ, कव, उभी रेघ, प, सरळ रेघ, कव, उभी रेघ, प. हा मी थोडा मोठा दाखवलाय तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी, पण आपल्याला हे जे आहेत याच एवढ्याच मापात बसवायचे आहेत. बघा, पुन्हा एकदा मोठा मी प दाखवते म्हणजे तुम्हाला स्पष्ट क्लिअर दिसावं म्हणून. मोठी रेघ काढली, कव काढला आणि ही अशी उभी रेघ काढली. ओके, आता आपल्याला प असा लहान काढायचा आहे. उभी रेघ, कव, उभी रेघ, प. या अशा पद्धतीने आपल्याला हा प काढायचा आहे. सरळ रेघ, कव, उभी रेघ, प, सरळ रेघ, कव, उभी रेघ, प. आपल्याला ह्या दोन ज्या हा बॉक्स आहे, हा लाईन आहे, हे जे अंतर आहे त्याच्यामध्ये निम्म्यापर्यंत आपल्याला खाली यायचं आहे. मध्यावर आपल्याला कट मारायचा नाही आहे आणि खूप खाली सुद्धा टच करायचं नाही आहे आपल्याला. सरळ रेघ, कव, प, सरळ रेघ, कव, प, सरळ रेघ, कव, प. अशा प्रकारे आपल्याला प काढायचा आहे. आता आपल्याला श काढायचा आहे. श साठी आपण काय करतो आहोत, पच काढून घेत आहोत. सरळ रेघ आणि या कोणापासून या कोणापर्यंत आपल्याला हे असं काठ मारायचे आहे, तिरकी रेघ मारायची आहे. पुन्हा दाखवते. सरळ रेघ, कव, सरळ रेघ, तिरकी रेघ, शिरोरेघ, श. सरळ रेघ, कव, सरळ रेघ, तिरकी रेघ, श, श, श. सरळ रेघ, कव, सरळ रेघ, तिरकी रेघ, शिरोरेघ. आता आपण न पाहणार आहोत, बाणाचा न. प प्रमाणेच आपल्याला आता न काढायचा आहे. सरळ रेघ, कर्व, सरळ रेघ, उभी रेघ, न, शिरोरेघ, सरळ रेघ, कर्व, उभी रेघ, न, सरळ रेघ, कर्व, उभी रेघ, शिरोरेघ, न. न बघा, मी म्हटलं ना, न एक अक्षर जे आहे त्याच्या थोडं पुढे आणि थोडं मागे आपल्याला शिरोरेघ ओढायची आहे. न, 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 न. तर आता आपण फ बघणार आहोत. पुढचं अक्षर फ साठी पण आपल्याला पहिलं प तयार करायचं आहे. सरळ रेघ, कव, उभी रेष. आता आपला हा कव जिथे थांबलेला आहे ना, तिथूनच आपल्याला तिरकी लहान रेष घेऊन कव घ्यायचा आहे. बघा, तिरकी लहान रेघ घेतली, कव केला आणि पुन्हा तिरकी लाईन घेतली आणि इथे टच केली. दाखवते पुन्हा एकदा. सरळ रेघ, कव, सरळ रेघ. ओके,
आणि इथे जो आपला कर्व थांबलाय त्याच पॉइंटला घेऊन तिरकी लाईन, छोटी तिरकी लाईन, खूप मोठी नाही घ्यायची, छोटी तिरकी लाईन जेवढी ही असते ना आपली त्याच्यापेक्षा थोडी पुढे घ्यायची, कर्व तिरकी लाईन, फ प तिरकी लाईन, कर्व तिरकी लाईन, फ बनवला आपण, तिरकी लाईन, कर्व तिरकी लाईन, फ तिरकी लाईन, फ. हे अशा प्रकारे आपल्याला फ करायचं आहे. तर आपण आज 17 खडी पाहिली, त्याच्यानंतर पुढचे जे अक्षर आहेत आपली प, श, ण, फ ही पाहिली आहेत. तर आपण आजसाठी इथेच थांबूया आणि अशीच पुढे प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवूया आपण. थँक्यू.